ऐन श्रावणात सणासुदीच्या दिवसात भाज्यांचे भाव कडाडलेत, त्यामुळे बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेल्या महिला पुरुषांचा खिसा पाकिट रिकामे होत आहेत। एरवी जिथे 100 रुपयात दिवसाचा भाजीपाला, हिरवा मसाला आणि इतर वस्तू खरेदी केल्या जायच्या, तिथे आता कोथिंबीरीच्या जोडीसाठी 60 ते 160 रुपये मोजावे लागतात। कोथिंबीरीच्या एका जोडीचा भाव आहे 60 ते 160 रुपये। भेंडी 50 रुपये किलो, श्रावणी घेवडा 80 रुपये किलो, टोमॅटो 60 रुपये किलो, काकडी 40 ते 50 रुपये किलो, मिरची 50 रुपये किलो, गवार 60 रुपये किलो, शेपू 15 रुपये जुडी, मेथी 15 रुपये जुडी, पालक 15 रुपये जुडी। भाज्यांचे वाढलेले भाव पाहून सर्वसामान्यांना काय वाटतं ते ऐका। अर्धा किलो घ्यायची तिथे लोक पार पाव किलोवर आले, ती परवडत नाही। 20-20 40-40 किलो भाजीपाला 50-50 रुपये झाला। सर्वसामान्य माणसांना भाजीपाला घेणं महागाईमुळे दुरापास्त झालेला आहे। आधी श्रावणामुळे भाज्यांना जास्त मागणी, अशात आवक कमी, पावसानं पाठ फिरवल्यामुळे उत्पादनावर परिणाम झालाय, त्यामुळे आपली ही हतबलता असल्याचं भाजी विक्रेते सांगतात। पाऊस नाहीये आणि आता अचानक पडला तर जास्त पडल्यानंतर ते खराब होऊन जातं, पालेभाज्या हिरव्या, त्याच्यामुळे भाव वाढतो। पाऊस असाच रुसला तर भाज्यांचे हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातली भाजीही गायब होऊ शकते। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम मराठी, नाशिक।